परा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता लवकरच श्री स्वामी समर्थ प्रकट दिन येत आहे. येत्या 10 एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे. तर या स्वामी प्रकट दिना दिवशी किंवा या स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला तारक मंत्राचे 11 दिवसाचे किंवा 21 दिवसाचे अनुष्ठान करायचे असेल तर ते कशा पद्धतीने करायचे आहेत, यासाठी कोणती पद्धत अवलंबायची आहे, त्याचबरोबर हे आपण अनुष्ठान कशा पद्धतीने करायचे आहे, कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळ बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. दहा एप्रिल 2024ला स्वामी प्रकट दिन आहे. स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला 11 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं जर तारक मंत्रांचे अनुष्ठान करायचं असेल, अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा. सर्वांनाच माहिती आहे, तारक मंत्राच्या पठणाने असंख्य असे बदल आपल्या घरामध्ये घडतात किंवा याचे अनुभव प्रत्यक्ष लोकांनी देखील घेतलेले आहेत. तर ही जी सेवा आहे ही आपण 11 दिवसाची करू शकता किंवा 21 दिवसाची देखील करू शकता. आता ही सेवा आपल्याला 10 एप्रिलपर्यंत करायची आहे. म्हणजे 11 दिवसाची सेवा जर तुम्ही करणार असाल तर 10 एप्रिल रोजी आपल्याला 11 दिवसाची सेवा चालू असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. आता सर्वप्रथम लक्षात घ्या, तारक मंत्राचे जर तुम्ही अनुष्ठान करणार असाल तर सर्वप्रथम आपल्याला जवळपास जर तुमच्या केंद्र किंवा स्वामी समर्थांचा मठ असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नारळ आणि खडीसाखर नेऊन ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे. मी आजपासून किंवा जर तुम्ही उद्यापासून सुरुवात करणार असाल तर उद्यापासून मी तारक मंत्राचे इतके दिवसाचे अनुष्ठान करणार आहे. म्हणजे तुम्ही 11 दिवसाचे करणार असाल किंवा 21 दिवसाचे करणार असाल, आपण ठरवा आणि त्या पद्धतीने बोलायचं आहे, प्रार्थना करायची आहे. मी 11 दिवसाचे अनुष्ठान करणार आहे आणि हे जे माझं अनुष्ठान आहे हे व्यवस्थित पार पडू दे. जो तुमचा प्रश्न आहे, ज्या प्रश्नासाठी तुम्ही हे अनुष्ठान करत आहात, तो प्रश्न आपल्या स्वामी महाराजांना सांगायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करत असताना सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा असतो. संकल्प का करायचा असतो तर संकल्प केल्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिकपणे राहतो. म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे. थोडक्यात सांगते संकल्प कसा करायचा. उजव्या हातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये अक्षदा टाकायच्या आहेत आणि फूल घ्यायचं आहे. आपलं नाव बोलायचं आहे, गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र बोला. आपला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आपला मार्गी लागण्यासाठी आपण बोलायचा आहे. मग ते तुमचा प्रश्न घरासाठी असू दे किंवा एखादी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला बरं वाटण्यासाठी असू दे किंवा नोकरीसाठी असू दे, संतती प्राप्तीसाठी असू दे, तुमचा जो काही प्रश्न आहे तो बोलायचा आहे आणि संकल्प सोडायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. ही सेवा स्त्री, पुरुष, मुलं, मुली सर्वजण करू शकतात. सेवा ही तुम्ही करण्यापूर्वी वेगळी अशी मांडणी करायची गरज आहे का तर नाही. तुम्ही देवघरासमोर बसून देखील ही सेवा करू शकता. आता सेवा काय करायची आहे. एका चांगल्या ग्लासमध्ये तुम्ही पिण्याचे पाणी घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तो ग्लास घ्यायचा आहे पाण्याने भरलेला आणि तो ग्लास ठेवून एक अगरबत्ती आणि दिवा आपल्याला देवघरात लावायचा आहे. ज्या वेळेला आपण तारक मंत्र बोलणार आहोत, रोज आपल्याला तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. अशी आपल्याला 11 दिवसाची सेवा करायची आहे. तर तुम्ही तारक मंत्र म्हणत असताना त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचं आहे. त्यानंतर हे जे तीर्थ आहे याला अभिमंत्रित तीर्थ म्हणतात.
हे तीर्थ घरातील सर्व व्यक्तींना आपल्याला तीर्थ द्यायचं आहे. आता सर्वच व्यक्ती आपल्याप्रमाणेच असतील असं नाही. जे कोणी व्यक्ती या गोष्टींना मानत नाही त्यांच्या पाण्यामधून पिण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकला तरी काही हरकत नाही. आणि थोडं तीर्थ टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या घरामध्ये शिंपडायला देखील हरकत नाही. आता हे अभिमंत्रित तीर्थ आहे. यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे. नावाप्रमाणेच या तारक मंत्रामध्ये आपल्याला तारून नेण्याची ताकद असते. जेव्हा आपण आपल्या सेवा करत असतो तेव्हा मनोभावे आपण आपल्या स्वामी महाराजांशी जुळलो जातो. आणि जी काही लहरी आहेत, ज्या पॉझिटिव्ह एनर्जी आहे, आपल्या मनामध्ये जे काही विचार असतात की माझं हे काम होणारच आहे आणि हे असं माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे, या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत, ही जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असते ही त्या आपल्या ज्या काही वेव्ज असतात त्याच्यामध्ये निर्माण होतात. आणि त्यामुळे हे एक अभिमंत्रित पाणी होतं. हे तीर्थ बनलेलं असतं आणि हे तीर्थ तुम्ही आजारी व्यक्तीला देखील देऊ शकता. नक्कीच त्यांच्या आजारपणामध्ये फरक तुम्हाला जाणवेल. तुम्ही हे करून पहा. अतिशय प्रभावी अशी ही तारक मंत्राची सेवा आहे. यासाठी नियम आहे, आपल्याला मांसाहार आपल्याला करायचं नाही. त्याचबरोबर कोणतंही व्यसन जर तुम्हाला असेल तर व्यसन आपल्याला या अनुष्ठानामध्ये करायचं नाही आहे. त्याचबरोबर आपण शक्य तितकं परान्न वर्ज्य करा. परान्न आपण जेव्हा करत असतो, जर तुम्ही शाळेनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेर असाल शिकण्यासाठी, तुम्हाला काही पर्याय नाही आहे, तुम्ही परान्न खात असाल तर तुम्ही फक्त गायत्री मंत्र 3 वेळा बोलायचा आहे आणि तुम्ही जेवण करायचं आहे. अशा पद्धतीने ही तुम्ही 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची ही तारक मंत्राचे अनुष्ठान करून जी काही आपली प्रश्न आहेत किंवा जे काही आपले प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करा. नक्कीच स्वामी महाराज तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवतील आणि तुम्हाला या संकटातून मुक्त करतील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत.